सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. वडगाव तालुक्यातील सर्व सबस्टेशन अंतर्गत असलेल्या गावांना शेतीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आलाय. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे वडजी सबस्टेशनवरील गावांना अद्यापपर्यंत दिवसा वीज पुरवठा सुरू झालेला नाहीये. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील यांनी सोमवारपर्यंत सलग दिवसा वीज पुरवठा सुरू करा, अन्यथा सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी शेतकरी बांधवांनी 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं. महावितरणकडून आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आलंय. वडजी येथील 33/11 केव्ही सबस्टेशनवरील गावांना शेतीसाठी सलग दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली होती. अन्यथा सोमवारी उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजेपासून शेतकऱ्यांनी वडजी सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केली. आंदोलनात वडजीसह पांढरत, पिचरडे, पळासखेडे, नालबंदी आदी गावांचे शेतकरी सहभागी झाले. बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांना रात्रीचं पाणी देणं धोकादायक बनलं आहे. त्यात 7 तास शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात येतो, तोही सुरळीत नसल्यानं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. कामाचं तुम्ही सगळी साईट पाहून आला, नेमकी अडचण काय आहे आणि कुठे तेवढं तुम्ही सांगा. आता फक्त आहे ना, कोटली सबस्टेशन समोरचं क्लिअर करून घेतलं. हा, कोटली सबस्टेशन आहे ही हा 132 समोरचा बख्खाड रोड क्लिअर करून घेतला. हा, तिथून आता तिथून पुढे जो मेन रोड येतो ना आश्रमापर्यंत, आणि तिकडनं किती आलेले तिथून कोटली गावात पोहोचलेली. कुठली गावात म्हणजे तिथून नदीपर्यंत आलेले नाही. तिथून Side रस्ती राहिली. हा ना, तो रस्ता क्रॉस करून तुम्हाला गिरणा नदीपर्यंत यायचं आहे ना. गिरणा नदीची विजेच्या समस्येमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची भूमिका मांडून तत्काळ दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी लावून धरली. महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आडतेकर यांनी ठिय्या आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांना सामोरं जाताना सांगितलंय की वडजी 33/11 केव्ही सबस्टेशनला कोटली 132 केव्ही सबस्टेशनवरून स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी पोल टाकण्यात अडचण येत असल्यानं हा विलंब होतोय. तर ठेकेदारही यात दिरंगाई करत असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसून आलं. एकूणच ठेकेदारांमुळे महावितरण हतबल दिसून आली. कोटली ते वडजी वीज वाहिनी टाकण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचं सहाय्यक अभियंता आडतेकर यांनी सांगितलंय. त्यामुळे लवकरात लवकर वडजी सबस्टेशनच्या गावांना दिवसा सलग वीज पुरवठा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. साहेब काय अडचण आहे शेतकऱ्यांची? हॅलो, हा बोला सर. मी रुपेश आळतेकर, हो, उपकार्यकारी अभियंता भडगाव उपविभाग. आता शेतकऱ्यांना जो दिवसा पुरवठा द्यायचा आहे मला, त्याच्यासाठी ही येणारी लाईन सध्या 33 केव्ही भडगाव, 132 केव्ही पाचोऱ्यातून येते आणि त्या लाईनला ओव्हरलोड होतोय म्हणून मला इकडे रोटेशनमध्ये पॉवर सप्लाय द्यावा लागतो. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी वडजीसाठी एक 33 केव्ही फीडर मी 132 कोटलीमधून प्रेफर केलेलं आहे. त्याचं काम चालू आहे संपूर्ण आता माझ्याकडे. आणि जसे ROW क्लिअर होत आहेत तशी लाईन क्लिअर करून यांची मी पूर्ण सप्लाय यांना दिवसा पॉवर सप्लायची अरेंजमेंट करतो. किती दिवसात होणार सर? आता 2 महिने तरी घ्या सर. 2 महिने दिवसात लाईट देणार आहेत सर. बऱ्याच वेळेस काय जातं सर, आता जी लाईट आहे ही मध्येच अनवेळी जाते शेतकऱ्यांना, ती माहीत पडत नाही काय आहे असं. आणि आपल्या सबस्टेशनच्या भरपूर अशा अडचणी येत आहेत सर शेतकऱ्यांना. तेवढं तुम्ही पुढे त्यांना कर्मचाऱ्यांना काय सूचना देणार आहे, शेतकऱ्यांना काय सांगतात सर? मोस्टली बोलतो शेतकऱ्यांना नाही, आमच्या लाईन स्टाफला बोलतो, जो काही प्रॉब्लेम असेल त्वरित क्लिअर करून यांना कंटिन्युअस पॉवर सप्लाय दिलेला बरा राहील आपल्याला. आज वडजी उपकेंद्रावर शेतकऱ्यांच्या वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात लाईटीच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात आवाहन केल्यानुसार शांतता मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्या मोर्चाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आतेकर साहेब आणि परदेशी मॅडम हे इथं उपस्थित झाले. ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या त्यांनी सॉल्व्ह करण्याबाबत आता सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे. परंतु जे दिवसा लाईट मिळण्यासाठी शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती त्या संदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदन देखील दिलेले होते. त्या संदर्भात आश्वासनं मिळाले, महिनाभरात चालू करतो, 15 दिवसात चालू करतो. परंतु खरी बाब जर पाहिली तर कॉन्ट्रॅक्टर संदर्भात काही अडचणी आहेत आणि त्या ज्या MSCBच्या अधिकारी आहेत यांच्या
पद्धतीने त्या सॉल्व्ह होऊ शकत नाही. या गोष्टीवर जरा आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्या गोष्टीत येणाऱ्या अडचणींसंदर्भात म्हणजे ROW इश्यू जो असेल, म्हणजे पोल टाकण्यासाठी अडचण असेल, कुठल्या शेतकऱ्याची अडचण असेल, या संदर्भात थोडं लक्ष घालून जर कधी काम करण्याचा प्रयत्न केला तर ती समस्या लवकरात लवकर मिटू शकते. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष द्यावं आणि जी लाईट 7 तास चालते ती 7 तास लाईट जी आहे ती सतत अखंडित चालावी यासाठी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे. ती अखंडित चालण्यासाठी परदेशी मॅडम या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, उबाठा शिवशक्ती भीमशक्तीचे तालुका प्रमुख राजेंद्र मोरे, वडजीचे उपसरपंच भाऊसाहेब परदेशी, पिचर्डेचे माजी उपसरपंच विनोद बोरसे, प्रदीप पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख जगदीश पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय पाटील, वडजीचे माजी उपसरपंच स्वदेश पाटील, समाधान पाटील, बापूजी पाटील, शेतकरी सेनेचे उपतालुका प्रमुख संभाजी पाटील, पिचर्डे माजी उपसरपंच सोनू महाजन, राजेंद्र पाटील, सतीश पाटील, पळसखेड्याचे सरपंच अमृत पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय पाटील, दीपक पाटील, पपेशराव पाटील, डॉक्टर दीपक परदेशी, रावसाहेब पाटील, विलास पाटील, भूषण येवले, पांढरेचे सरपंच समाधान पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, धनराज पाटील, भागवत पाटील, नंदकिशोर पाटील, नालबंदीचे गंगाराम राठोड, भगवान निकम, शुभम परदेशी, रोहित पाटील, धीरज सोनवणे, कुणाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, जयपाल परदेशी, जितेंद्र पाटील, स्वप्नील पाटील आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना भ्रमणध्वनीवरून आंदोलनाबाबत माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला सहमती दर्शवत सहाय्यक कार्यकारी अभियंता आडतेकर यांना सलग दिवसा वीज पुरवठा का सुरू होत नाही असा सवाल करत चांगलंच धारेवर ठरलं. या प्रसंगी शेतकऱ्यांनी पूर्वी 8 तास मिळणारी वीज तासातासावर आणल्याचं सांगितलं. त्यावर पूर्ववत 8 तास वीज देण्याचं आश्वासन महावितरणकडून देण्यात आलंय. सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 भडगाव.